श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज बघा मी बनवली होती खूप गोड अशी जाळीदार गुलगुली. तर याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर बघा, तर चला दाखवते तुम्हाला. तर इथं बघा मी गूळ घेतलेला आहे खिसून, आणि चण्याचं पीठ घेतलं आहे, थोडं ज्वारीचं पीठ घेतलं आहे, आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, टोप घेतलेला आहे, पाणी, आणि चवीपुरतं मीठ आणि तूप इथं घेतलेलं आहे. तर आता तूप ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडेल तर तुम्ही घालू शकता. तर इथं बघा टोपामध्ये गूळ आधी मी घेतला आणि त्याच्यामध्ये हे पाणी ओतून घेतलं आहे. तर हे बघा अंदाजानेच पाणी ओतत राहायचं आहे. तर हा गूळ आहे तो व्यवस्थित असा पाण्यामध्ये विरघळून द्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित. तर इथं बघा गूळ आपला पूर्ण विरघळलेला आहे पाण्यात, आणि त्यात आता मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. तर मिठाने चव छान येते गुलगुल्याला. तर इथं मी गव्हाचं पीठ टाकून घेतलं आहे, चण्याचं पीठ आणि ज्वारीचं पीठ. तर ज्वारीच्या पिठाचं प्रमाण माझ्याकडून थोडं कमी झालं, तुम्ही अजून थोडं घेऊ शकता. तर हे बघा हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं बघा खूप भारी असं मिश्रण याचं झालेलं आहे. गुठळी अजिबात राहून द्यायची नाही ह्याच्यामध्ये, आणि पातळसर असं मिश्रण याचं बनवून घ्यायचं आहे. तर इथं मी हे घेऊन थोड्या वेळासाठी असं ठेवून दिलेलं आहे. तर आता बघा तवा गरम झालेला आहे, त्याला तेल लावून घेतलं, आणि हे मी पळीनं असं ओतून घेतलेलं आहे पीठ. तर बघू शकता. तर व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. जेवढी मोठी हवी असतील, छोटी हवी असतील, तेवढी तुम्ही बनवू शकता. तर इथं बघा आता याच्या बाजूने तेल ओतून व्यवस्थित असं चारी बाजूने आधी मोकळं करून घ्यायचं, आणि नंतर पलटी करून घ्यायचं आहे. तर इथे बघा खूप भारी असा कलर आलेला आहे याला, आणि गॅस कमीच ठेवायचा आहे, आणि ह्याला थोडा भाजायला वेळ लागतो. तर इथं मी तूप लावून घेतलं आहे. आता तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही तेल लावलं तरी चालतं आहे. तर परत एकदा बघा मी पलटी करून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता. व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे, आणि गॅस कमी ठेवायचा आहे, कारण करपू शकतं आणि हे चिकट असतं. तर हे बघा, तर खूप भारी जाळीदार गुलगुले आपली तयार झालेत, आणि ज्या माणसाला दात नाहीत ती व्यक्तीसुद्धा अशी गुलगुले बघा खाऊ शकतात. तर खूप भारी, कधी काही खाऊ वाटलं तर ही गुलगुली आपण करू शकतो. तर रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की